स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। संभाजी भिडेंना कुत्रा चावल्यानंतर महापालिका खडबडून जागी, राबवली भटके कुत्र्यांना पकडण्याची मोहीम। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी मनोहर भिडे उर्फ भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना समोर आली। सांगलीमध्ये घडलेल्या या घटनेनंतर महापालिकेला जाग आली। सांगली शहरातील कुत्रे पकडण्याची मोहीम पालिकेने सुरू केली आहे। ज्या भागात संभाजी भिडे यांना कुत्र्याने चावा घेतला होता त्या परिसरात महापालिकेकडून कुत्रे पकडण्याची मोहीम राबवण्यात आली आहे। सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने सोमवारी रात्री हल्ला केला होता। कुत्र्याने त्यांच्या डाव्या पायाचा चावा घेतला होता। शहरातील माळी गल्लीत हा प्रकार घडला होता। त्यानंतर शासकीय रुग्णालयात संभाजी भिडे गुरुजींवर उपचार करण्यात आले। या घटनेनंतर भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आलाय। त्यानंतर महापालिका प्रशासनाकडून शहरातल्या भटक्या कुत्र्यांना पकडण्यात येत आहे। या घटनेनंतर सांगली मनपा ऍक्शन मोडवर आली आहे। मनपाने शहरातल्या विविध भागात कुत्रे पकडण्याची मोहीम सुरू केली आहे। दरम्यान संभाजी भिडे यांनी काही दिवसापूर्वी वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचे समर्थन केलं होतं। वाघ्या कुत्र्याने चितेत उडी घेतली हे सत्य आहे असं त्यांनी म्हटलं होतं। माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडवरून वाघ्या कुत्र्याचे स्मारक काढण्याची मागणी केली होती। नमस्कार, मी डॉक्टर रवींद्र ताटे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका। माननीय आयुक्त सो त्याचप्रमाणे माननीय उपायुक्त सो यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जी भटकी कुत्री आहे त्या पकडण्याची मोहीम चालू आहे आमची। त्याचप्रमाणे जी कुत्री पकडली जातात तर त्यांची नसबंदी करणे आणि त्याचे लसीकरण करण्याचे काम या ठिकाणी आम्ही करत आहोत। ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या काही तक्रारी असल्यास तर मी या निमित्ताने नागरिकांना आवाहन करतो की आपल्या ठिकाणी जर काही भटकी कुत्री असतील तर तात्काळ आपण महापालिकेशी संपर्क साधावा। या ठिकाणी तात्काळ ती कुत्री पकडली जातील आणि त्यांची नसबंदी करून त्यांचे लसीकरण करण्याचे काम महापालिका प्रशासनामार्फत आम्ही करत आहोत। महापालिका प्रशासन डॉग पॉन्ड असेल किंवा कुत्री दत्तक योजना जी आहे, लहान पिलिका दत्तक योजना, याबाबत सुद्धा विचाराधीन आहे आणि याबाबत आम्ही काही NGOशी बोलत आहोत जेणेकरून आपल्याला जे काही कुत्र्यांचं नियोजन आहे त्या नियोजनाबाबत आम्ही ही कारवाई करत आहोत। जे काही हल्ले वगैरे होतात कुत्र्यांची त्या परिसरात कशी खबरदारी घेतली जाते का? यामध्ये प्रामुख्याने ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे काही कुत्र्यांचं प्रमाण जास्त असेल किंवा काही चावा घेत असेल तर तात्काळ महानगरपालिकेच्या आमच्या 2 डॉग व्हॅन युनिट्स आहेत, तर डॉग व्हॅन युनिट आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन तिथली जेवढी काही कुत्री असतील तर ती कुत्री पकडण्याची मोहीम महापालिका प्रशासनामार्फत आम्ही करत आहोत व यापुढेही अशा पद्धतीची मोहीम आम्ही करणार आहोत। आपल्याला या निमित्ताने पुन्हा एकदा मी आवाहन करतो की या बाबतीत जर काही आपल्याला भटकी कुत्री किंवा अन्य इतरत्र आपल्याला जर काही कुत्र्यांबाबत तक्रार असेल तर आपण महापालिकेशी संपर्क साधा।